2025 डॉक्टर अप्पासाहेब पवार पशुपक्षी प्रदर्शन नुकतंच पार पडलं माळेगावमध्ये. माळेगाव बुद्रुक, बारामती. तिथे खरोखरच खूप छान होतं. म्हणजे प्रत्यक्षात आपल्याला जो काही व्यवसाय करायचा आहे त्याचा सगळा डेमो आपल्याला आणि सगळी माहिती आपल्याला तिथं भेटत होती. ज्यांना कुक्कुटपालन करायचं आहे, बाबा कोणत्या जातीचे कोंबड्यांचं कुक्कुटपालन करायचे, त्या जातीचे कोंबडा किंवा कोंबड्या हे सगळं तिथं होतं. बाबा अंड्यांची साईज किती आहे, कुठल्या जातीची आहे, त्यांची क्वालिटी, त्यांची साईज हे सगळं तिथं सांगत होते किंवा आपल्याला दिसत होतं. डेमो होता तिथे. आणि प्लस म्हणजे ती त्यांची सगळी पूर्ण माहिती, बाबा त्यांना कोणत्या प्रकारचं खाद्य द्यायचं, दिवसातून किती वेळा द्यायचं आणि किती महिन्यांसाठी बाबा ते पक्षी तुम्ही पाळायचे आणि किती महिन्यांनी त्याची विक्री होते, त्याच्यापासून तुम्हाला उत्पादन तुम्हाला किती मिळतं, ह्या सगळ्या प्रकारची माहिती तिथे आपल्याला देत होते. आणि मेन म्हणजे जे 5 ते 6 किलो वजनाचे कोंबडे तिथं होते. बऱ्याच वेळेला असं होतं, आपण कुक्कुटपालन करायचं ठरवतो, पण बाबा कुठल्या जातीचे कोंबडे पाळायला पाहिजे, ते विकायचे कुठं, त्यांचं खाद्य काय, बरेचसे प्रश्न असतात. ते आपल्याला पटकन कोणाला विचारायचं ते समजत नाही. पण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथं भेटत होती. हे मेंढी पालन व्यवसायासाठी कोणत्या प्रकारची मेंढी पाळायची, त्या मेंढींचे सगळे प्रकार तिथं उपलब्ध होते. त्यांची सगळी माहिती, त्यांचं सगळं खाद्य, सगळ्या प्रकारचं आपल्याला ते माहिती पुरवत होते. त्याच्यामुळं हे नक्कीच म्हणजे सगळ्यांनीच बघायला पाहिजे. आणि ह्या बघा छोट्या गायी होत्या. कुन्नूर गाई असं काहीतरी आहे त्यांचं नाव. ह्या कर्नाटक साईडला मिळतात. 2.5 फुटाच्या गायी आहेत. 2-2.5 फुटाच्या खूप छोट्या गायी होत्या. मला वाटतं 1.5 ते 2 लिटर त्यात दूध देतात. आणि ह्या गायी बरेच जण घरामध्ये पण पाळतात. मीच प्रत्यक्षात पाहिलेलं आहे. आणि खूप छान वाटतं त्या गायी, म्हणजे घरात आपल्याला 1-1.5 लिटर दूध भेटलं तरी बास, पण त्या घरामध्ये वावरतात, आपल्या परसामध्ये राहतात. त्यांना खाणं पण काय जास्त लागत नाहीये. पण एकदम भारी गायी आहेत. त्या पण तिथं आकर्षणाचा मुख्य विषय होता, की बाबा त्या पण गायी तिथं उपलब्ध होत्या. आणि सगळ्यात मोठा विषय म्हणजे हा बघा समोर 1.5 कोटीचा रेडा. त्याची मान बघा. आपल्या हाताची कवळी पण म्हणजे कवळीत बसणार नाही एवढी त्याची मान. केवढा मोठा. आता हा व्हिडिओमध्ये तुम्हाला बारीक दिसतील जरा साईज, पण प्रत्यक्षात जर बघायला गेलात ना, तुमचे डोळे असे मोठे होतील, एवढा मोठा रेडा होता. एका रेड्याची किंमत 1.5 कोटी. हा बघा 1.5 कोटीचा रेडा. त्याची कटिंग बघा, त्याचं खाणं बघा, त्याचं रुबाब पण बघा. एवढा भारी रेडा होता. मी किती वेळ तो रेडा बघत बसले होते एकदम. आणि तो पंजाब हरियाणा साईडने त्याचं खाणं पण खूप आहे. 5 ते 6 वेगवेगळ्या प्रकारच्या गोण्या आहेत. मग ते एकत्र करून त्यांना तो खाणं त्यांना पुरवतात. असा रेडा असावा तर असा. आणि त्याच्यानंतर आपली शेतकऱ्यांचा मित्र खिल्लार आपली बैलं, हे पण एक मस्त आकर्षण. अगदी मस्त सजवलं होतं त्यांना काळू बाळूसारखे.